तर हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता आम्हाला असंच कंटाळा आला होता घरी, तर सहज फिरायला निघलोय बाहेर. तर बोललो चला आपल्या डॅमकडे जाऊ, जरा डॅमकडे फेरफटका मारू आणि आधी सारंगपूरला जायचे, नंतर आपण डॅमवर जाणार आहेत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि जेवढे पण व्हिडिओ बघतात त्यांनी व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटू आपण डायरेक्ट आता डॅमवरच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जे बघतात त्यांनी लाईक करा व्हिडिओला. तर डॅमवर भेटू आणि डॅमवर तुम्हाला दाखवतो मी पूर्ण आमचा डॅम. आमच्या अगदी गावाजवळ डॅम बनतोय, खूप भारी सुंदर डॅम आहे. तर चला बघत राहा. तर चला आता डायरेक्ट आम्ही डॅमवरच आलो आहे आणि हा बघा पूर्ण डॅमचं काम चालू आहे. आणि हे बघा हे पाईप आहेत, म्हणजे इथून पाईपलाईनचं काम होणार आहे. हे बघा इथं काम पण चालू आहे, इथून पूर्ण पाईपलाईन होणार आहे आणि असं आमचा डॅमचं काम चालू आहे. हा बघा पूर्ण डॅम, तर गाड्या आहेत बघा, गाड्या आहेत पूर्ण. हे बघा कसा पूर्ण मातीचा डॅम आहे, पूर्ण मातीचा डॅम आहे आणि डेंजर डॅम आहे, एकदम बेकार जबरदस्त. आणि सनसेटचा पण टाईम झाला आहे. वाव, सनसेट एक नंबर, मस्त व्ह्यू, एक नंबर व्ह्यू दिसतो इथून. चला घेणार रे, कर ना सुरुवात. आपली बाईक लास्टचा डॅमचा बांधाचा काम इथपर्यंत आहे, लास्ट पॉईंट आहे. आणि इथे पाईपलाईनचं काम चालू आहे. हे बघा इथून पूर्ण पाईपलाईन होणार आहे आणि बघा पाईप तर अशा प्रकारे डॅमचं काम चालू आहे, एकदम भारी. हे बघा जबरदस्त. आणि इथला व्ह्यू पण एक नंबर आहे. काय आणलं रे, दाखव आपला दाखव आपला नाश्ता दाखव. आम्ही मंचुरियन आणलेत आणि वडापाव आणलाय मस्तपैकी, जरा बोललो खाऊ इथं. आणि इथून एकदम भारी हवा वगैरे जाम येते इथे आणि एकदम मस्त लोकेशन आहे, अगदी आमच्या गावाच्या साईडलाच आहे आणि जवळच डॅम बनतोय. आणि डॅमचं नाव आहे मुंबरी डॅम. मुंबरी डॅम अजून किती वर्ष लागतील? 2 वर्ष, 2028ला डॅम पूर्ण होईल. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाली याचं कामच चालू आहे. तर अजून काम खूप आहे त्याचं अजून. त्याच्यावर पूर्ण हा मातीचा, आता ही साईड बघू शकता, समोरची साईड खाली ठेव ना, खाली बसू, समोरची साईड बघू शकता, एवढी उंच पूर्ण माती इथे टाकलं, एवढा मोठा बांध केलेला आहे मातीचा पूर्ण. आणि या साईडला जरा कमी आहे, इकडे पण ते माती टाकायचं कामच चालू आहे. हे बघा माती टाकायचंच काम चालू आहे. तर अशा प्रकारे काम चालू आहे इथे. जरा नाश्ता करून घेतो आम्ही, मला टाइम लागेल नाश्ता करून घेऊ. तर डॅम घेऊयालाच खूप सुंदर डॅम आहे आणि खूप भारी. तर तिकडे पण जाऊ, कारण आपण तुम्हाला दाखवतो मी, कंटिन्यू करा तुम्ही. मस्तपैकी सनसेट पण होतंय तिकडे बघू शकता, खूप सुंदर वातावरण. आणि आता आम्ही मंचुरियन खायला घेतलेत, मंचुरियन खाऊन घेतो. मस्तपैकी मंचुरियन खाल्ले ना का तुम्हाला मी सांगतोय जरा डॅमबद्दल. चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा इथला व्ह्यू पण एक नंबर व्ह्यू आहे मस्तपैकी. तर मंडळी बघू शकता, हा डॅमची तर लाईन टाकली नाही, पूर्ण मार्क केलेली लाईन. तर तो शेवटचा टॉक आहे, तिथे तिथपर्यंत बांध होणार आहे, म्हणजे पूर्ण मातीचा. आणि हा वातावरण बघा कसं झालं आहे. ही बघा लाईन टाकले, शेवटचा पॉईंट आहे हा, तिथपर्यंत डॅमचा बांध आहे. आणि हा पूर्ण डॅमचं काम चालू आहे आणि या गाड्या आहेत तिथे काम करण्यासाठी डॅमच्या. वातावरण पण एक नंबर झालं आहे. संध्याकाळचे डायरेक्ट 7 वाजून गेलेत, तरी पण अजून काय अंधार नाही झाला आणि सनसेट पण आत्ताच झाला. वाव, सनसेटचा व्ह्यू बघा एकदम भारी. ही माती आणि हा कसं काम करतं बघा. हा बुलडोजर आहे, ही कुठली मशीन आहे? माती लेवल करण्यासाठी, लेवल करते पूर्ण मातीची ही मशीन. आणि हा जो डोजर आहे ना, पूर्ण माती दाबतोय, माती दाबण्याचं काम करतोय. आणि त्याला बघा कसं आहे, अशी माती दाबते ना, तर काय बोलाल, एक नंबर. पूर्ण इथं जंगल होतं, जंगल काहीच असं जंगल होतं ना इथं. तर आम्हाला इथं यायला आम्ही घाबरायचो.
आता एक झाड दिसत नाही बघा. आणि या मशीन, ही एक मशीन पूर्ण माती लेवल करते. ही बघा अशी लेवल करते पूर्ण. आणि हा डोजर डाऊन करा ना. पूर्ण दाबतोय. हां डाऊन करा ना. हां पिच करायला ना. आम्हाला क्रिकेटचा पिच करायला हा डोजर घ्यायचे. हा डोजर खाली ना दाबला ना तर पिच काय ऑल सीझन चालेल आम्हाला. पिच काही उखलणार नाही. आणि एवढ्यातच सनसेट झाला आणि खूप सुंदर व्ह्यू झाला आहे हे बघा. आणि हा डोजर. तर चल पुढं जाऊ अजून, तिकडे बघू काय चालू आहे. चलणार हे मशनी बघा कशा आहेत. अशा डायरेक्ट लेवलचं काम करतात हे बघा. असं इथं डॅमचं काम चालू आहे. आणि काम पण बऱ्यापैकी खूप झालं आहे बघा. आणि अजून पण खूप काम बाकी आहे. जवळजवळ 2 ते 3 वर्ष लागतील. मग डायरेक्ट इथं डॅम होईल. पूर्णपणे डॅम झाला ना तिकडे पाणीच पाणी बसणार. आणि खूप पाणी होईल तिथं. नाही इकडे इकडे ना सध्या. आणि चला पुढं जातो आता. ते पूर्ण या साईडला पाणी बसणार आहे. मला दाखवतो. त्या गावापासून जास्त काही लांब नाही, अगदी जवळच आहे. आणि हा बघा पाईपलाईन, इथून पाईपलाईन होणार आहे. आता पाईपलाईनचा विषय असा आहे की इथं पाईपलाईन बनवायची झाली आहे. पाईप वगैरे टाकलेत आणि याच्यावर पण पूर्ण माती येईल. पूर्ण माती टाकतील. पाईपलाईन दिसणार नाही, काय नाही, पूर्ण माती येईल. आणि इकडे पूर्ण पाणीच पाणी बसणार आहे हे बघा. इकडे पाणी बसेल पूर्ण. तिकडे बघू शकता घरं आहेत. ती घरं पण उठणार आहेत. ज्यांना दुसरी जागा देणार आहेत तिथे राहायला. तर इकडं पूर्ण पाणी बसेल. आणि पूर्ण डॅमचा बांधकाम. तर अशा प्रकारे इथे डॅमचं काम चालू आहे. हां पाणी कसं कसं पाणी बसेल पाणी बसेल. इथं पूर्ण पाणीच पाणी बसणार आहे. तर आमच्या गावाला काही टेन्शन नाही आलं पाण्याचं. तसं पण आमच्या गावाला आता टेन्शन नाही पाण्याचं. पण अजून खूप पाणी होईल आमच्याकडे. आणि डायरेक्ट आमच्या गावामध्ये पाणीच पाणी होईल. आणि सतीश काय बोलशील या डॅमबद्दल? डॅमबद्दल काय बोलायचं. कधी होत आहे झालं पण मुंबईला पाणी आपण देतो ना, आपल्या शहापूर तालुक्यातच पाणी नाही राहिलं. हा ना. आमच्या शहापूर तालुक्यात एवढे डॅम आहेत ना. पाचचा डॅम, वैतरणा डॅम, तानसा डॅम, एवढे मोठे मोठे डॅम आहेत आमच्या तालुक्यामध्ये. आणि आमच्या तालुक्यातच काही गावांना पाणी नाही. तर आम्हाला याच्याबद्दल खूप बेकार वाटतंय. तर अजून एक डॅम होतोय, तोच म्हणजे हा मुमरी डॅम. अगदी आमच्या गावाच्या जवळ. हां जसा भास्ता डॅमला आपण जातो डेली, तसंच हा डॅम होणार आहे. खूप मोठा डॅम आहे आपण. तर त्याचंच काम चालू आहे. पूर्ण कामच चालू आहे. तर आता बघू 2 ते 3 वर्ष होईलच काम. जवळजवळ किती वर्ष झाले रे काम चालू आहे त्याचा? 2018 पासून त्याचं काम चालू आहे. तर 8 वर्ष झाले अजून काम चालू आहे. तर आता त्याचं काम झाल्यानंतर आहे ना खूप भारी होईल. इकडे पूर्ण पाणीच पाणी होईल. आणि हा पण पाणी पूर्ण मुंबईला जाईल. मुंबईलाच ना रे असा विषय. आलो होतो जरा इकडे आम्ही. तर बोललो आपण व्हिडिओ पण शूट करू, जरा डॅम पण दाखवू. आणि तिकडे पण तो डायरेक्ट टोक दिसतो ना, शेवटचा टोक, तिथपर्यंत हा बांध आहे पूर्ण डॅमचा. तो बांधाचा एंड आहे. आणि इकडे हा बांधाचा एंड आहे. हा बघू शकता समोरचा डोंगर आहे ना. 1 किलोमीटर पूर्ण बांध. आणि इथून जवळजवळ 1 किलोमीटर पूर्ण हा बांध आहे. 1 किलोमीटर आहे. थोडासा जास्त होईल 1 किलोमीटरला. एवढा मोठा बांध आहे. आणि याची रुंदी पण खूप आहे. जेवढी लांबी आहे तेवढी रुंदी आहे. म्हणजे एकदम 400-500 मीटर तर असेल. अशी रुंदी पण खूप आहे. तर खूप म्हणजे खूप भारी गेलं आहे डॅमचं काम सुद्धा एकदम मस्त. तर भारी वाटतं आम्हाला. आता आम्हाला झालं कधी डॅम होतो ना, आम्ही तर पवायला येतो. मासे मारले मासे कधी काय बोलतो आपण उठलो का डायरेक्ट इथंच. आपल्याला किती जवळ आहे. आमचा विषय असा आहे, आम्ही आमच्या गावाच्या जवळच डॅम आहे. एकदम जवळ आहे. म्हणजे आम्हाला 2 मिनिटातच डॅमवर येऊ आम्ही डायरेक्ट. असा म्हणजे आम्हाला वाटतं इकडे लवकर होते डॅम. म्हणजे कसं आम्हाला काय टेन्शन नाही राहणार. डायरेक्ट आंघोळ धुवायला इथंच ना डॅमवरच. आणि लगेच काही मासे बिसं पकडत असतील तर झाला डॅमवर असा विषय. तर असं आम्हाला वाटतं लवकर डॅम होते. आणि इकडे सारंगपुरी गाव आहे. हा समोरच तिथे गेलो होतो आम्ही. आता जस्ट तिथूनच नाश्ता आणला. इकडे आमचा गाव आहे या डॅमच्या
त्या साईडला म्हणजे डॅमचा बांध याच्या त्या साईडला आमचा गाव आहे. आणि इकडे कोठेरा, इकडे वाडे अवकलवाडी आहे आणि इकडे पुढे रुमाल आहे. तो तिकडे रुमाल गाव आहे तिकडे पुढे. आणि असं इथे बरीचशी गाव आहेत. पाणी आमच्या डॅमला त्याच्यावरती ग्राउंड पण खेळायला जात होते का तिकडे मुसेवाडीच्या ग्राउंडवर. हां तिथं त्या ठिकाला ना तिथं गेलो होतो. असं डॅमचं काम आहे. तर गाईचं असं तुम्हाला थोडक्यात दाखवलं मी. आमच्या गावातला डॅम म्हणतोय तो. तर लवकर होते डॅम आम्हाला झालं आहे, होईल आता 2-3 वर्षांनी. तर चला आता काय आपण जाऊ घरी. तर इथं विषय असा आहे, एवढी हवा आहे ना इथे. आम्ही जाम उंच भागावर आहेत आणि जाम हवा इथे आणि लय भारी वाटतं, एकदम भारी. इथं नाईट कॅम्पिंगला मस्त आहे ना. एक नंबर. नाईट कॅम्पिंगचा प्लॅन करू आम्ही काहीतरी इथे. मस्त वाटतं, एकदम भारी आहे. आणि काहीतरी इथं काम चालू आहे बघा. असे पाईप आहेत गाईच, किती मोठे पाईप आहेत बघा. इथून डायरेक्ट पाईप लागणार आहेत, इथून डायरेक्ट खूप लांबपर्यंत डायरेक्ट तिथपर्यंत पाईप ना पाईपच असा विषय. थोड़ा सा अच्छा डैम मतलब क्या करना है इधर अभी पाइप से? अभी पाइप बैठा है, ये वो लगा स्टैंड लगा रहा है ना. हाँ स्टैंड लगाने के बाद में पाइप बैठाएगा हाँ क्राउन से. क्रेन से. हाँ उसके ऊपर जैसे वहाँ छल्ला मार रहा है ना, हाँ वैसे छल्ला मारेगा पूरा पाइप में. उसके बाद पाइप ये जो है कंक्रीट हो जाएगा, पूरा अंदर हो जाएगा. अरे पाइपलाइन से वो कैनल के यहाँ पे या वो वहाँ तक है ना. पिच किया है अच्छा पाइप किधर तक लगेगा ऐसा पूरा? वहीं तक लगेगा, यहाँ पिच. हाँ वही तक लगेगा क्या? वही तक, वही लास्ट तक क्या? कैनल है ना. हाँ उन्होंने कैनल दिया है. तो कैनल से पानी जाएगा क्या? कैनल से. अच्छा आप कहाँ से हो? मैं यूपी को. यूपी से हो. कितने साल हुआ इधर? ये बनते. हाँ नहीं तुमको कितना साल अरे हुआ? मैं तो आया अभी ज़्यादा दिन नहीं. तर चला आता आम्ही जातोय घरी आणि आता व्हिडिओ इथंच एंड होईल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्कीच. चला असेच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. चला आता घरी जाऊ आपण. चला.